विक्रोळी येथील बहुप्रतीक्षित महात्मा फुले रुग्णालयाच्या पुनर्निर्माणावरून श्रेयवाद रंगला आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांनी या रुग्णालयाचे श्रेय घेणारी पोस्ट सामाजिक माध्यमांवर शेअर केली। त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून पक्षाच्या वतीने आज रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान सुनील राऊत यांचा पुतळा जाळण्यात आला। त्यानंतर युवा सेनेचे कार्यकर्ते सुनील राऊत यांच्या घराकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना मध्येच अडवलं। आज तुम्हाला माहिती आहे या विभागामध्ये कन्नवरमध्ये जे हॉस्पिटल आपण बांधतोय महात्मा फुले हॉस्पिटल, याचं सगळं श्रेय असेल ते एकनाथ शिंदे साहेबांनी इथे येऊन लोकांना आश्वासन दिलं होतं। जेव्हा कन्नवरच्या लोकांनी, टागोरच्या लोकांनी हॉस्पिटलसाठी आंदोलन केलं आणि उपोषण केलं, त्यावेळेला अशोक पाटील साहेबांना फोन केला, शिंदे साहेबांना, आणि शिंदे साहेबांनी फोनवर त्यांना आश्वासन दिलं की मी हे हॉस्पिटल बांधणार। आणि त्यानुसार आम्ही नोव्हेंबरला गेल्या वर्षी लोकसभेच्या आधी आम्ही स्वतः इकडे येऊन भूमिपूजन केलेलं आहे। तरण तलावाचं भूमिपूजन आम्ही केलं, उपेंद्र सावंत यांच्या प्रयत्नाने ते झालं आणि त्यानंतर आम्ही इकडे येऊन त्याचं भूमिपूजन केलेलं आहे। आणि वेळोवेळी हे सांगतोय एकनाथ शिंदे साहेबांनी, पण आमदार हे खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचे हे आमदार आहेत। इव्हेंट शिवाय त्यांना काही दिसत नाही। सध्या त्याने एक कलमी कार्यक्रम राबवलाय की फक्त नगरसेवकांनी जे आम्ही काम करतोय त्या ठिकाणी त्यांनी येऊन हे बाईट देतात किंवा फेसबुकला टाकतात, हे काम मी करतोय। महात्मा फुले हॉस्पिटल हे त्यांच्या माध्यमातून होत आहे, हे अख्ख्या मुंबईला माहिती आहे, पण नको तिथे बोलायचं, नको तिथे काहीतरी ऍक्टिंग करायची, हा स्वभाव त्यांचा आहे। आणि माझ्याकडे जे हॉस्पिटल होते, माझ्याकडे पेपर आहेत सगळे, ते हॉस्पिटलचं काम, आणि मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी 3 ऑक्टोबरला येऊन त्या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे। ते त्याचा तो कार्यकर्ता बोलतो, जसा नेता तसा कार्यकर्ता, त्यालाही काही विषय माहिती नसतात, फक्त आमदाराचे गुणगान गायचं एवढंच त्याचं काम आहे। निश्चित नाही, अरे स्वतः काहीच कर्तृत्व नाहीये, नाही काम शून्य आहे। माझा तर चॅलेंज आहे, माझ्या विभागात जेवढी मी कामं या 5 वर्षात केलेत ना, त्याने या 11 वर्षात जरी केले असेल, मी निवडणुकीला उभी राहणार नाही। मला एवढंच सांगायचं आहे की हे जे उभाटा पक्ष आहे त्यांची आदत नेहमीची आहे की जे पण काम एकनाथ शिंदे साहेब करत आहे त्यांचं श्रेय त्यांना घ्यायचे। आज विक्रोलीमध्ये आपण आहे, विक्रोलीला एवढा मोठा हॉस्पिटल, आज 500 बेडच्या हॉस्पिटल हे विक्रोलीमध्ये करत आहे आपले एकनाथ शिंदे साहेब, आपली ओरिजिनल शिवसेना। आणि मला एवढंच सांगायचं आहे की शिवसेना जे उभाटा आहे ते बोलत आहे की आम्ही हॉस्पिटल करत आहे, आम्ही हॉस्पिटल करत आहे। अरे विक्रोलीमध्ये तुमच्याकडे 500 कार्यकर्ता सुद्धा आहे का? हे श्रेय जे आहे, हे मेडिकलची जी माहिती आहे ते डॉक्टर श्रीकांत साहेबांनी दिली होती, एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला परवानगी दिली, आणि म्हणून हे जे कार्य आहे, जे हॉस्पिटल आम्ही विक्रोलीमध्ये करत आहे, ते विक्रोलीला हॉस्पिटलला श्रेय आहे, तर ते शिवसेनाचे आहे, ते भारतीय जनता पार्टीचे आहे आणि राष्ट्रवादी अजितदादा पवारचे आहे।